तुम्ही जेवून घ्या, मी जेवेन नंतर. नक्की? हो. आधी तू जेव माझ्या समोर एकदा. चल जेव मुकाट्याने. That's better. अरुंधती प्लीज, तुला रागवायचं आहे ना रागव, पण जेवणावर राग काढत जाऊ नको. मला नाही आवडत. प्लीज. नमस्कार, मधुकर आवटे बोलतोय, आपली खबर मधून. ओ अच्छा. स्पेशल एडिशन निघतीये आजची यशस्वी स्त्री, त्यासाठी मुलाखत घ्यायची होती. ओके, ठीक आहे. एक काम करूया, आम्ही वेळ आणि वार तुम्हाला कळवतो. तुम्ही त्या दिवशी तिथे या. नाही नाही, तुमची मुलाखत नाही मॅडम, तुमच्या भाचीची मुलाखत घ्यायची होती. काय नाव तिचं? रेशम. हा, रेशम सरंजामेंची मुलाखत हवी होती. हे बघा मधुकर आवटे, आमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसणाऱ्या माणसांचं काय होतं हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आमच्यापासून दूर राहा. मॅडम, रेशमने तुमचं नाक कापल्यासारखे तुम्ही भडकताय. फोन ठेवा, फोन ठेवा. रेशम, पुरे झालं आता. असं स्वतःला त्रास करून घेऊन काही होणार नाहीये. वेळीच जर पद्मिनीताईने हे प्रकरण वेळीच दाबलं म्हणून बरं, नाहीतर हाताबाहेर गेलं असतं सगळं. अजूनही सगळं हाताबाहेर जाऊ शकतं. राधिका, आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. पुढचे काही दिवस रेशम घरातून बाहेर पडता कामा नये. हॅलो. हॅलो, सरंजामेंचं घर का? कोण? अरुंधती सरंजामे का? नमस्कार. नमस्कार, कोण बोलतंय? तुम्हा श्रीमंतांना एवढा कसला माज आहे हो? तुमच्या एका खोट्या आरोपामुळे एक मुलगा जेलमध्ये सडतोय. रेशम सरंजामेंनी त्याच्यावरती खोटे नाटे आरोप केले आणि कुठली चौकशी न करता त्याला आत टाकलंय. असे खोटे नाटे आरोप करायला आम्हाला सरंजामेंना काही कामधंदे नाहीयेत का? अहो, आरोप काही का असेना, पण एका निष्पाप मुलाचं आयुष्य बर्बाद करताय तुम्ही, त्याचं काय? निष्पाप? आणि तो ब्लॅकमेलिंग करताना कुठे गेला होता त्याचा निष्पापपणा? काय नाही, मुलींचा फायदा उठवून त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि पैसे कमवायचे, हा साधा मार्ग शोधलाय तुमच्या त्या निष्पाप मुलांनी. हे बघा मॅडम, आता मी नाही, तुम्हीच बघा. तुम्हीच बघा आता त्या मुलाची अवस्था काय होती. आणि तुम्हाला खात्री करून घ्यायचीच असेल ना, तर पोलीस स्टेशन मध्ये जा आणि पोलिसांना विचारा. आणि कृपा करून असे फोन पुन्हा करू नका आणि दुसऱ्यांना त्रास देऊ नका. ठेवा फोन. आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला. नवीन प्रश्न आम्ही मांडणार, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची. कोण ब्लॅकमेलर आहे ना, तो सापडलाय. त्याला टीव्हीवर दाखवताय. आणि रेशम बद्दल पण काही बाई बोलतायत टीव्हीवर. कोर्टात खेचलं पाहिजे या मीडियावाल्यांना. सारे पैसे घेऊन काही दाखवायला लागले. अमान काम कर, ताबडतोब या सगळ्या मीडिया. घरातल्यानीच घरच्यांची अब्रू वेशीवर टांगायची ठरवलं. तर बाहेरच्यांना काय दोष देणार आपण दिग्विजय? म्हणजे काय? ही बातमी आपल्या घरातल्यांनीच त्यांना दिली आहे आणि ती व्यक्ती तुमच्या सगळ्यांची लाडकी ही अरुंधती आहे.